जय शिवराय मित्रांनो, मी प्रमोद कदम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आम्ही एका विशेष प्रवासाला निघालो आहोत. ठाण्याजवळ असलेल्या लोणार गावात आमचा मित्र अभय मसने याच्या घरी भूमिपूजनाच्या एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. पण तिथे गेल्यावर कळलं की हे फक्त एक साधे गाव नाही, तर हा इतिहासाचा एक खजिना आहे. चला तुम्हाला तो खजिना काय आहे तो दाखवतो. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. भिवंडी या गावाचा इतिहास हा केवळ एका गावाचा इतिहास नसून तो प्राचीन कोकण आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा एक महत्त्वाचा अध्याय आहे. लोणारचा इतिहास प्रामुख्याने 3 कालखंडात विभागला जातो. प्राचीन काळ, बौद्ध संस्कृतीचा वारसा 5वे ते 6वे शतक. लोणारचा सर्वात जुना ऐतिहासिक पुरावा म्हणजे तिथल्या लोणार लेण्या. मध्ययुगीन काळ, शिलाहार राजवट 11वे ते 12वे शतक. लोणारच्या इतिहासातील सुवर्णकाळ म्हणजे शिलाहार राजांची सत्ता. मराठा काळ आणि स्थानिक श्रद्धा 17वे शतक ते आजवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात. कल्याण भिवंडी हा परिसर स्वराज्यात आल्यानंतर या भागातील किल्ल्यांना आणि गावांना लष्करी महत्त्व प्राप्त झाले. लोणार हे या मोहिमांमधील एक महत्त्वाचे गाव होते. राम गणेश गडकरी यांनी महाराष्ट्राचे वर्णन राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा असे केले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील कठीण खडक आणि त्यातून तयार झालेली अजिंठा वेरूळ, कान्हेरी, कार्ला भाजा यांसारखी लेणी राज्याचा समृद्ध ऐतिहासिक वारसा दर्शवतात. भिवंडी जवळील लोणार लेणी हे कोरीव शिल्पकलेचे आणखी एक महत्त्वाचे उदाहरण आहे. लोणार या छोट्याशा गावात शिलाहार काळातील एक अप्रतिम लेणी डोंगराच्या पोटात दडलेली. गर्दीपासून दूर आणि सह्याद्रीच्या कुशीत असलेली ही लोणार लेणी म्हणजे दगडात कोरलेले एक ओवेच आहे. सध्या ही लेणी खंडेश्वरी देवीचे मंदिर म्हणूनही ओळखली जाते. भिवंडी तालुक्यातील लोणार लेणी ही महाराष्ट्रातील एक दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक वारसा स्थळ आहे. ही लेणी साधारणपणे 5व्या ते 6व्या शतकात आहे. ही लेणी मूळची बौद्ध विहारासाठी कोरली असली तरी लोणार लेण्यांमधील कोरीव काम आणि शिल्पे पाहून अनेकदा अजिंठा किंवा वेरूळच्या लेण्यांची आठवण होते. इतकी सूक्ष्म आणि प्रगल्भ कला तिथे पाहतो. ही बौद्धकालीन लेणी असली तरी इतर लेण्यांप्रमाणे यांचेही हिंदवीकरण झालेले असते. गुहेमध्ये 2 गाभारे असून एका गाभाऱ्यात खांडेश्वरी देवीची मूर्ती आहे, तर दुसऱ्या गाभाऱ्यात गणपतीची मूर्ती आहे. प्राचीन काळी लोणार हे बौद्ध धर्मीय केंद्र होते. मौर्य राजकुळातील काळात ही लेणी बांधली असल्याचं इतिहास तज्ञांचं मत आहे. बौद्ध भिक्खू या काळात या गुहेमध्ये आराम करत असे बोलले जाते. मात्र कालांतराने तिथे मंदिर उभारण्यात आले. भिवंडी जवळील रखरखीप आणि ओसाड ठिकाणी असलेले हे कातळ शिल्प म्हणजे शिल्प सौंदर्याचा उत्तम नमुना. इतिहास आणि शिल्पकलेची आवड असणाऱ्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण. लेण्यांच्या प्रवेशद्वारावर एक वैशिष्ट्यपूर्ण कोरीव शिल्प आहे, ज्याला अनेक जण बौद्ध जातक कथांशी जोडतात. तर काहींच्या मते हे चालुक्य काळात इराणच्या राजाने भेट दिल्याचे दृश्य आहे. यात राजा, राणी आणि सेवकांसह 20 व्यक्ती ही लेणी साधारणपणे इसवी सनाच्या 5व्या ते 8व्या शतकातील शिलाहार काळात. सुरुवातीला ही लेणी बौद्ध विहार असा इतिहासकारांचा अंदाज आहे. मात्र कालांतराने येथे हिंदू धर्माचा प्रभाव वाढला आणि या लेण्यांचे रूपांतर हिंदू मंदिरात झाले.
येथील कोरीव काम हे घारापुरी आणि जोगेश्वरी लेण्यांच्या शैलीशी मिळते जुळते आहे. लेणीच्या आत शिरल्यावर एक मोठा आयताकृती सभामंडप दिसतो. हा मंडप भव्य खांबांवर उभा आहे. प्रवेशद्वारावर आणि खांबांवर अतिशय बारीक नक्षीकाम पाहायला मिळते. विशेषतः येथील छतावर कोरलेली कमळाची फुले आणि वेलबुट्टी आजही स्पष्ट दिसतात. लेण्यांच्या भिंतींवर विविध पौराणिक कथा कोरलेल्या आहेत. यात प्रामुख्याने दरबारचे दृश्य, नर्तिका आणि विविध देवतांच्या मूर्तींचा समावेश आहे. लोणाड लेणीमध्ये एक मोठे दालन असून त्यासमोर खांब आहे. या खांबांचे कोरीव काम आजही पाहण्यासारखे आहे. लेण्यांच्या छताच्या खालील बाजूला आणि भिंतींवर अनेक कोरीव पोर्ट आहे. यामध्ये राजदरबार, शिकारीची दृश्य, वाद्य वाजवणारे कलाकार आणि विविध प्राणी यांचे रेखाटन अतिशय सूक्ष्मपणे करण्यात आले आहे. लेण्यांच्या एका भागात स्थानिक देवी खंडेश्वरीचे मंदिर आहे. लेण्यांच्या आतील मूर्ती आणि बाहेरील शिल्पकला यामुळे याला धार्मिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. लेण्यांच्या जवळच कातळात कोरलेली पाण्याची टाकी पाहायला मिळतात, जी त्या काळच्या प्रगत जल व्यवस्थापनाचा पुरावा आहे. मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप अशा 3 भागात विभागलेली आहे. दुर्दैवानं काळाच्या ओघात मंदिराच्या वरच्या भागाचे नुकसान झाले आहे. तरीही त्याचा पाया आणि खांब आजही मजबूत उभे आहेत. लोणाड येथील शिवमंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून तो महाराष्ट्राच्या वैभवशाली शिलाहार काळातील स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. हे मंदिर साधारण 11व्या ते 12व्या शतकातील शिलाहार राजवटीतील असल्याचे मानले जाते. स्थापत्यकलेचा एक उदाहरण म्हणजे हे मंदिर. भूमिज किंवा हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे. हे संपूर्ण मंदिर काळ्या पाषाणात कोरलेले असून त्यावर केलेले कोरीव काम अत्यंत सूक्ष्म आहे. मंदिराच्या बाह्य भिंतींवर आणि खांबांवर विविध देवदेवता, यक्ष, गंधर्व आणि नर्तकींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या समोर एक सुबक कोरलेला नंदी आहे, जो आजही सुस्थितीत पाहायला मिळतो. मंदिर महादेव, शिव यांना समर्पित आहे. स्थानिक लोक याला अत्यंत पवित्र मानतात. महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी मोठी यात्रा भरते आणि संपूर्ण गावातून लोक दर्शनासाठी येतात. लोणारच्या लेण्या ज्या 5व्या शतकातील आहेत आणि हे शिवमंदिर जे 11व्या शतकातील आहे, यांच्यात सुमारे 600 वर्षांचे अंतर आहे. याचा अर्थ लोणाड हे गाव अनेक शतकांपासून एक महत्त्वाचे सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र राहिले आहे. कधी विचार केलाय का की आपल्या अगदी जवळ इतिहासाचं असं एक पान दडलंय ज्यावर काळाची धूळ बसली असली तरी त्याचं सौंदर्य आजही डोळे दिपवणार आहे. दगडात कोरलेली स्वप्न आणि हजारो वर्षांची शांतता अनुभवायची असेल तर तुम्हाला लोणारच्या शिव मंदिराला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.